नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हीही दरवर्षी नागपंचमीची पूजा करता का? पण ही पूजा नेमकं का केली जाते यामागचं खरं रहस्य तुम्हाला माहीत आहे का? फक्त दूध अर्पण केल्याने पूजा पूर्ण होते का? की काही असे नियम आहेत जे बहुतेक लोक नकळत चुकतात? शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी केलेली योग्य पूजा कालसर्पदोष, सर्पभय आणि अनेक अशा अडचणी दूर करण्यास शुभ मानली जाते. या दिवशी नागदेवतांची भक्तिभावाने पूजा केल्याने भगवान शंकरांची ही विशेष कृपा आपल्यावर होते. पण लक्षात ठेवा, एक छोटीशी चूकही पूजेचे पुण्य कमी करू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यात आपण जाणून घेणार आहोत नागपंचमीचे धार्मिक महत्त्व, योग्य पूजाविधी, कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि पूजा करण्याची संपूर्ण सोपी पद्धत. चला तर मग श्रद्धेने आणि भक्तिभावाने नागपंचमीची पूजा कशी करावी ते जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी हे नियम नक्की पाळा. या दिवशी गॅस किंवा चुलीवर तवा मांडत नसतात. कढई, चाकू, विडा याचा उपयोग या दिवशी टाळतात. नागपंचमीची पूजा करण्याची पद्धत ही बऱ्याच भागात वेगवेगळी आहे. काही जण पाटावर हळद चंदनाने नागनागिन काढून आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढून त्याची पूजा करतात, तर काही जण मातीचे नागनागिन बनवून त्याची पूजा करतात. तर काही ठिकाणी तांदळाचे नागनागिन आणि त्यांची पिल्ले काढून त्यांची पूजा केली जाते. अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. काही ठिकाणी स्त्रिया सुंदर पारंपरिकरित्या नटून थटून वारुळाला पूजा करायला जातात, पण सर्वांना ते शक्य नाही. म्हणून आपण घरीही नागदेवतांची सुरेख पूजा करू शकतो. कुठेही केली तरी आपल्या मनातील भाव हा महत्त्वाचा आहे. खूप ठिकाणी नागोबाचा कागद मिळतो किंवा नागोबाची प्रतिमा तुम्ही घेऊन या. नागपंचमीची पूजा खूप साधी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला नागदेवतेची प्रतिमा घ्यायची आहे. ही प्रतिमा तुम्हाला कोणत्याही फोटोच्या दुकानात भेटून जाईल. आणि नाहीच जर भेटला तर तुम्ही तांदळाने नागनागिन आणि त्यांची पिल्लं काढून त्यांची पूजा तुम्ही करू शकता. नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान वगैरे आटपून नवीन वस्त्र परिधान करावेत. ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे किंवा इतरही स्त्रियांनी या दिवशी छान साड्या वगैरे घालून पूजापाती आटपावी आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी हातावर मेहंदी काढावी. नागपंचमीची पूजा आपल्याला जिथं करायची आहे तिथली जागा आधी स्वच्छ करायची. त्यावर चौरंग ठेवायचा, त्यावर नवीन वस्त्र टाकायचे आणि कोणतीही पूजा करण्यापूर्वी एक दिवा लावून घ्यायचा, म्हणजे तो आपल्या पूजेचा साक्षी असतो. प्रथम दिवा लावा आणि दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करा. दिव्याला नमस्कार करा आणि त्यानंतर गणपतीची पूजा करा, कारण गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हटले जाते. आपण जर गणपती बाप्पाची पूजा केली तर ते आपल्या पूजेत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ देणार नाहीत. गणपतीची पंचामृताने आणि स्वच्छ पाण्याने स्नान करून 5 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. चौरंगावर थोडी अक्षदा टाकून त्यावर हळद कुंकू टाकून त्यावर गणपती बाप्पांना स्थापन करायचे आहे. गणपती बाप्पाला हळद, कुंकू, चंदन, फुलं, दुर्वा अर्पण करायची आहे आणि गणपतीला प्रिय असणाऱ्या गुळ खोबऱ्याचा प्रसाद दाखवायचा आहे. मनापासून नमस्कार करा. त्यानंतर नागदेवतेची पूजा करा. तुम्ही जर मातीची मूर्ती बनवली असेल किंवा मग बऱ्याच ठिकाणी पितळीच्या नागदेवता बनवतात, जर तुमच्याकडे असेल तर त्या मूर्तीला तुम्हाला पंचामृताने अंघोळ घालायची आहे आणि नसेल तर प्रतिमेची आणि तांदळाने जे तुम्ही नागदेवता काढलेले आहेत त्याची देखील पूजा केली तरी चालते. नागदेवतेला दूध खूप प्रिय आहे. पंचामृताने स्नान करत असताना ओम नागदेवताय नमो नमः, ओम नागदेवताय नमो नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर चौरंगावर थोडी अक्षदा टाकून नागदेवतेला विराजमान करायचे आहे. आपण आणलेली नागदेवतेची प्रतिमा तिची देखील आपल्याला पूजा करायची आहे. नागदेवतेची पूजा करण्याचे खूप सारे लाभ आहे. नागदेवतेची पूजा करताना नागदेवतेला चंदन, भस्म, अष्टगंध लावू शकता. त्यानंतर नागदेवतेला कापसाची वस्त्रमाळ घालायची आहे आणि हळदीने पिवळा केलेला दोरा 7 किंवा 5 पदरी दोरा मूर्तीला घालायचा आहे. अनेक गावांमध्ये मातीची नागाची मूर्ती केली जाते आणि सर्व स्त्रिया एकाच ठिकाणी पूजा करतात. तुमच्या भागात नागपंचमीची पूजा कशी केली जाते ही कमेंटमध्ये नक्की सांगा. ही पूजेतील धागे आपल्याला आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना आणि लहान मुलांना बांधायचे आहे आणि आघाडा, दुर्वा याची माळ करून आपल्याला नागदेवतेला अर्पण करायची आहे. नागदेवतेला प्रार्थना करा की मनातील इच्छा लवकर पूर्ण होवोत, मुलाबाळांना आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य दे.
पूजा करून झाल्यावर नागदेवतेला नैवेद्य दाखवा. त्यामध्ये जास्त मान आहे ते म्हणजे दूध, ज्वारीच्या लाह्या आणि फुटाणे. हे तुम्हाला अर्पण करायचे आहे. या दिवशी नागाला दूध पाजल्याने खूप पुण्य होते. नैवेद्य अर्पण झाल्यानंतर धूप दीप ओवाळा. कुटुंबाच्या संरक्षणासाठी विनंती करा. ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जाप तुम्ही करू शकता. या दिवशी शेतीची कामं करू नये, उकळणीचे कामं करू नये अशी कामे या दिवशी वर्ज्य केली जातात. त्यामागचा उद्देश असा असतो, आपल्या हातातून कोणती जीवितहानी होऊ नये असा उद्देश असतो. त्याचबरोबर केस, दाढी, नखे हे देखील या दिवशी कापल्या जात नाही. खोटे बोलणे, निंदा करणे या दिवशी ह्या सर्व गोष्टी टाळाव्या. छान नटून थटून सुंदर साड्या घालून पूजा करून आपले मन प्रसन्न ठेवावे आणि नागदेवतेच्या विषयी मनोमन कृतज्ञता व्यक्त करावी. पूजा झाल्यावर प्रतिमा तुम्ही विसर्जित करू शकता. नागपंचमीच्या दिवशी पूजा केल्याने कुंडलीतील कालसर्प दोष दूर होतात आणि घरामध्ये सापाची भीती राहत नाही. घरामध्ये सुख समृद्धी नांदते. तुमच्याने जशी होईल तशी पूजा करा. देव हा भावाचा भुकेलेला आहे. भक्ताच्या मनातला भाव हा देव बघत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नागदेवताय नमो नमः असे नक्की लिहा.